पुस्तक माझा गुरु. स्वाध्याय. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी पुस्तक माझा गुरु मराठी. शब्दार्थ. अपुरी, पुरेशी नसलेली. रद्दी, निरुपयोगी कागद. वर्ज, नको असलेला. आत्मचरित्र, स्वतःचे चरित्र. चौफेर, चहूबाजूंनी. आयाम, पैलू. पाठपुरावा करणे, सातत्याने मागोवा घेणे. डोळे पाणावणे, डोळ्यात पाणी येणे. व्यथा, वेदना. कृतज्ञता, उपकाराची जाणीव. स्वाध्याय. कोणते लिहा. अ. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे लेखक. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी लेखकाची आई. पुस्तकाकडून लेखकाला भेटणारे विविध लेखक आणि जग. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची मुलगी. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. वाचनामुळे शब्दाशी मैत्री होते. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे. कारण पुस्तके वाचून ज्ञान मिळते. पुस्तकामुळे विचारशक्ती वाढते आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कविता लेखनाबद्दलचा लेखकाच्या बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. लेखकाला अगदी लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. 4थीत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. पुढे पुस्तकांशी मैत्री झाल्याने ते नियमित कविता लिहू लागले. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहे असे लेखक का म्हणतो? लेखकाला आयुष्यात आलेले अनुभव कवितेत व्यक्त करायला आवडत होते. त्यामुळे त्यांच्या अनेक कविता त्यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे ते म्हणतात. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. लेखकाने पुस्तकांना गुरु मानले कारण पुस्तकामुळे ज्ञान, विद्या, प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच अनुभव मिळतात. पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण त्यांच्या वाचनाचा वेग खूप चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे. त्यामुळे शब्दसंपदा वाढते आणि विविध विषयांचे ज्ञान मिळते. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. त्या कवितेमध्ये प्रत्येक नोकरदार वडिलांची आणि त्यांच्या मुलांची खरी व्यथा मांडलेली होती, जे ऐकणाऱ्याच्या मनाला थेट भिडायचे.